नमस्कार, मी दीप्ती जोशी आणि तुम्ही मला सन मराठीवर 6 मेपासून 8:30 वाजता बघू शकता. सोमवार ते शुक्रवार. आदिशक्ती या सिरियलमध्ये मी शोभा ह्या नावाचं कॅरेक्टर प्ले करते आणि माझ्याबरोबर असतील माझे भाऊ दगडू दादा. नमस्कार, मी संजय गंगा, रंगकर्मी सिन्नर नाशिक. आणि आत्ताच माझ्या अक्काने, माझ्या ताईने माझी ओळख करून दिली. दगडू मामा हे एक वेगळ्या ढंगाने जाणारं पात्र मी या आदिशक्ती या नाविन्यपूर्ण आणि अत्यंत उत्कृष्ट अशा मालिकेत निभावत आहोत. आणि माझी अक्का माझ्यासोबत या मालिकेत वेगवेगळे कट कारस्थान आम्ही करत आहोत. आणि त्या कट कारस्थानाच्या माध्यमातून आम्ही काय काय गमती करतो, काय 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 गमती आमच्याबरोबर होतात त्या प्रेक्षकांनी जरूर पाहाव्या. गंमत म्हणायची की फजिती म्हणायची अक्का? ते प्रेक्षकांनी ठरवावं. आई आदिशक्तीचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. तमाम महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आम्हाला हवा. त्याचप्रमाणे आपले हे जे सगळे पत्रकार बांधव आहेत, भगिनी आहेत, जे खरं तर वाऱ्यासारखं बातमी पसरवत असतात, तुमच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या रसिकांपर्यंत ही मालिका पोचावी. आणि ही मालिका बघितल्यानंतर म्हणजे अक्काचा जी भूमिका आहेत, कसं माणसं वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या मनोभूमिकेतून जगतात. आणि मी दगडू मामा जो करतो आहे तो तुम्ही बघितल्यावर कळेलच, विदर्भातला आहे तो ना. त्या अक्काने बोलवलं आहे त्याला खास. आम्ही सगळेच जण काय म्हणतात लग्नात अहेर म्हणून आलेलो आहोत या घरामध्ये. तर तुम्हाला पाहायला खूपच मजा आणि तुमचं मनोरंजन संपूर्णपणे होईल याचा. हो, नक्कीच. आम्ही ॲज अ कलाकार आणि आमचे दिग्दर्शक यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर ती प्रेक्षकांनी जरूर पाहावी आणि तुमच्या आवडीस पडेल असं खात्री वाटते आम्हाला. हो, आणि आपल्या मराठीत म्हण नाही का, आयत्या वेळात नागोबा, अगदी आम्ही तसेच आहोत. त्या पद्धतीने येऊन बसतो, त्या सगळ्या याच्यावर डोळा ठेवतो. आणि खरं आहे, अक्कांनी जसं सांगितलं, आमचे जे दिग्दर्शक आहेत हर्षद परांजपे सर यांनी अत्यंत मेहनत घेतली आहेत. म्हणजे ते वेगवेगळे शेड दाखवताना, ते प्रसंग दाखवताना आमची सगळी जी तंत्रज्ञ टीम आहेत अफलातून. म्हणजे आम्ही काम करतोय म्हणून म्हणतोय असं बिलकुल नाही. तुम्हीसुद्धा रसिक प्रेक्षक याला पावती द्याल याची खात्री देतो. फक्त तुम्ही एकदा जोडले गेलात आमच्यासोबत की त्यानंतर आमच्यासोबत तुम्ही कायमचे जोडल्या जाल, आमचे व्हाल, आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहात. नक्की बघा. सन मराठीवर ओशन फिल्म्स ही अत्यंत उत्कृष्ट कंपनी आहे जिने ही मालिका आणली आहे. दिग्दर्शक आमचे हर्षद परांजपे सर यांनी आपलं कलाकौशल्य परिपूर्ण वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे आमची सगळी टीम अगदी आमच्या स्पॉट दादापर्यंत सगळ्यांनी यात प्राण ओतला. सगळ्यात महत्त्वाची सन मराठी चॅनल त्यांनी अशी मालिका, म्हणजे अशी ही नाविन्यपूर्ण मालिका प्रेक्षकांसाठी आणली ह्याच्यावर, आणि त्याच्यात आम्हाला सहभाग मिळाला ह्याचं आम्हाला कौतुक वाटतंय. आणि नक्की बघा आदिशक्ती ही मालिका सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता. तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही आताच दिलात, तर नक्कीच कॅरेक्टरही इंटरेस्टिंग असणारच आहेत, त्याच्यावरून कळतच आहे. सो तुमच्यापर्यंत जेव्हा ही मालिका आली की तुम्हाला या मालिकेत काम करायचं आहे, असं कॅरेक्टर असणार आहे, तुमचे रिॲक्शन पहिलं काय होतं? मी जेव्हा ही मालिकेचं जेव्हा मला सांगितलं गेलं की अशी अशी भूमिका असेल, ही मालिका ह्या पद्धतीने जाणार आहे, मला खूप आवडलं. कारण ही मालिका बेसिकली नॉर्मली मालिका कशा सलग जातात, म्हणजे एक स्टोरी स्टार्ट होते आणि सलग जाते. ही मालिका तशी नाही आहे. ही मालिका 3 काळांमध्ये चालते, म्हणजे प्रेझेंटही चालते, पास्टही चालते आणि प्रेझेंटबरोबर येणारे फ्युचरही प्रेडिक्ट करता येतं की बाबा हे असे वागलेत तर काय. म्हणजे ही मालिका 3 काळांमध्ये चालते. त्यामुळे मी प्रेक्षकांना पण ह्या गोष्टीसाठी सांगते की मालिका जेव्हा तुम्ही पहिल्यापासून बघाल तर मधून नॉर्मल मालिकांमध्ये कसं असं मधूनच कुठं आपल्याला माहिती असतं की हे घडलं असेल म्हणून हे चाललं आहे. इथे तसं नाही आहे. इथे जे घडलं आहे ते का घडलं आहे मागे आधी नंतर कळतं. घडणार प्रेझेंट आधी असतं आणि मग पास्ट नंतर घडलेलं दाखवतं. त्यामुळे ॲज अ कलाकार पण करायला खूप उत्सुक असतो. आम्ही उत्सुक असतो की आता आम्ही काय करतो आणि हे कशासाठी करतो आणि पुढे काय घडणार आहे. तर तसंच प्रेक्षकांचंही होणार आहे मालिका पाहताना की सलग जर जे पाहतील प्रेक्षक तर त्यांना हे खूप मनोरंजन की छान, म्हणजे 3 काळात चालणारी मालिका आहे. दादा अगदी बरोबर. अक्कांनी जसं सांगितलं, माझ्यापर्यंत ही भूमिका जशी आली, अमित सरांनी मला सांगितलं की अशी अशी नवीन मालिका येते आणि तुम्हाला दगडू मामा करायचं आहे. मला वाटलं नॉर्मल काय दगडू मामा आहे, ग्रामीण टच असलेला असेल, कारण मी खेड्यावरचा आहे, सिन्नर हे माझं गाव आहे.
म्हटलं त्या पद्धतीने असेल. मी आलो, लुक टेस्ट दिली आणि ज्यावेळेस हे सगळं तुम्ही बघताय ना आता 50 तोला का काय म्हणता तुम्ही, ते सगळं हे सगळं असं सगळं टाकल्यावर मी जरा अरे बापरे हे काय म्हणजे बोटात अंगठ्या आणि ती सगळी चमकच चेहऱ्यावर सोनेरी सोनेरी काय बरोबर की नाही. आणि ते अक्का माझी बहीण म्हणून अगदी आम्ही पहिल्याच दिवशी भेटल्यावर म्हटलं अक्का आपण बहीण भाऊ शोधतो. आणि अक्काने खूप इथे मला सपोर्ट केला. मला बहीण नाही आहे आणि ती कमतरता आता नाही म्हणू शकत मी असं, मला बहीण नाही आहे. तर त्या निमित्ताने मिळाली. भूमिकासुद्धा एका म्हणजे ज्याला आपण म्हणतो नागपूरचा तो आलेला आहे, इरसाल आहे, बदमाश आहे, अनेक गोष्टी त्याच्या भोवती आहेत. तो जसं म्हणजे आता आपल्याला माहीतच आहे सगळं कसं चालतं, रामायण महाभारत या अनुषंगाने सगळ्या काय आपल्या मनोरंजन क्षेत्रातल्या गोष्टी त्या चालू असतात. तसाच आहे. खरं तर मामा म्हटल्यावर 2 आयांचा प्रेम करणारा, परंतु काही कॅरेक्टरनी मामा या शब्दाला कलंक लावून दिलेले आहेत. त्या कलंकालाच पुरेसा त्याला साजेसं काम असा हा मामा आहे. तर ठीक आहे. पण सुंदर भूमिका माझ्यापर्यंत आली आणि मला अमित सरांनी ही संधी दिली आणि माझे जे दिग्दर्शक आहेत यांनी मला खूप सांभाळलं. म्हणजे आमचे जे निर्माते आहेत त्यांनीसुद्धा खूप सांभाळलं, कारण मी खेड्यावरून आलेलो माणूस आणि ओपनिंगचा शॉट अक्का माझ्यावर लागला. सगळे लोक बसले, तो सगळा कॅमेरा 70-80 लोक आजूबाजूने उभे राहिलेत. मी पहिल्या याच्यात दडपून गेलो होतो, परंतु मला खूप छान कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांनी सांभाळून घेतलं. आता भूमिकेची रंगत ती जी नाडी येणं, कारण रंगमंचाशी जोडलेला असल्यामुळे थोडीशी सवयला प्रॅक्टिस करावी लागते आम्हाला खूप. आणि मग ते जोडले गेलो. अक्काची खूप चांगली मला मानसिक आधाराची साथ मिळाली आणि सुंदर भूमिका आहे जी रसिकांपर्यंत पोहोचेल. कदाचित थोडंसं नाराजी असेल, ज्याला म्हणतो ना रसिकांची पावती वेगवेगळ्या प्रकारे मिळते ना, तर शिव्या खाण्याची जास्त पावती मिळण्याची शक्यता आहे. आहोत प्रेक्षकांच्या शिव्या घेण्याच्या. तर असं हे तुमच्यापर्यंत पोचवतो आहे आम्ही. तर आदिशक्ती म्हणण्यासाठी वेगळी मालिका नाही आहे, तर खरोखर वेगळी मालिका आहे जी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आम्हाला आनंद होतो आहे. बरं, मालिकेचं नाव आदिशक्ती आहे. तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्या बाबतीत असं काही चमत्कार घडलेत का, कुठे संकटात सापडलात आणि देवी किंवा कोणीतरी शक्ती धावून आली, असं काही किंवा चमत्कार घडलं आहे? वेल, मी चमत्कार क्षणोक्षणी घडतच असतात, फक्त आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण हे जग एक चमत्कारच आहे, माणूस हा एक चमत्कार आहे. त्यामुळे देवी वेगळा किंवा आदिशक्ती किंवा जी काही सुप्रीम पॉवर आहे ती वेगळं काही चमत्कार प्रत्येक वेळेस करत असेल, ती करतच असते, आपण दुर्लक्ष करत असतो असा माझा वैयक्तिक विश्वास आहे. आणि हो, माझ्याबद्दल म्हणजे असं म्हणता येईल की आहे, शक्ती आहे आणि ती मदतही करते. आणि वेळ प्रसंगी जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी ती चमत्कार काही वेळेस दाखवते सुद्धा. नक्कीच. ज्याला म्हणतो आपण अनुभूती येणं, ती तुम्ही कशी मानता यावर आहे. आणि अनुभूती दुसरं काय असतं, आपण ज्यावेळेस एखादा माणूस संकटात आपल्याला मदत करतो, आपण काय म्हणतो, काय देवासारखा माणूस धावून आला ना. अक्का नाही का माझ्यासाठी आदिशक्ती आहे, माझ्यासाठी धावून आली, मला आधार दिला, माझ्याशी अगदी हे केली. आमची सगळी टीम ही अनुभूतीचे. इतकी चांगली माणसं भेटणं, कारण मनोरंजन क्षेत्रामध्ये लोक इगोच्या आजाराने प्रचंड आजारी आहेत. मैं कुछ तो भी हूँ. अहो, चमत्कार घडणं गरजेचं नाही आहे, प्रत्येक गोष्ट ही चमत्कार आहे. जर आपण आपला दृष्टिकोन बदलला तर आपल्याला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आदिशक्तीचा काय किंवा देवाचा हा चमत्कार दिसून येतोच. आणि मग ही सगळी चांगली माणसं एकत्रित येणं हा सुद्धा चमत्कार आहे ना हो सरजी. आणि हा चमत्कार आदिशक्तीमुळे घडला. इथली प्रत्येक माणसं सोन्याची आहेत, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण गोल्डन हार्ट, अगदी तशा पद्धतीने. गोल्डन माझ्यावर आलं आहे खूप, परंतु सगळ्यांचं हृदय अत्यंत सुंदर आहे. चांगल्या हृदयाची माणसं येणं ही अनुभूती आहे. प्रत्यक्ष अनुभूती वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला घडत असते. बऱ्याचदा आपले डोळे बंद, झापड लावल्यासारखं असतं, जसं अक्कांनी सांगितलं की क्षणाक्षणाला अनुभूती आहे. तर या आदिशक्तीमध्ये मला काम करण्याची संधी मिळणं ही सुद्धा एक अनुभूती आहे. कारण असं एखादं सिरियल म्हणजे अशा एखाद्या सिरियलमध्ये आपल्याला काम करायची हाही एक चमत्कारच आहे देवीचा. म्हणजे इथे ज्या मडमध्ये आम्ही करतोय, इथे गावदेवी हरबादेवी, म्हणजे आता मी इथली मूर्ती बघितली आणि हरबादेवीची मूर्ती बघितली तर अगदी सेम आहे सरजी. यापेक्षा अनुभूती आणखीन काय असावी. म्हणजे ही अनुभूती असते, पण तुम्ही मानायची कशी त्यावर आहे. नक्कीच तुम्हाला ही अनुभूती येईल आणि मालिका सुरू झाल्यावरती प्रेक्षकांचा प्रेम मिळेलच, ती अजून जास्त अनुभूती येईल तुम्हाला. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तुमचेही खूप खूप आभार.
सन मराठीवर 6 मेपासनं संध्याकाळी 8:30 वाजता सोमवार ते शनिवार आदिशक्ती. आदिशक्ती